अजित पवार यांचं निधन झालं आणि यानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती गेलं। मात्र सध्या पक्षामध्ये सुनेत्रा पवार आणि पक्षामधले वरिष्ठ नेते यांच्यामध्ये फारसं काही आलबेल नसल्याचं दिसतंय। आता हेच बघा ना, प्रशांत किशोर यांची रणनीतिकार म्हणून सुनेत्रा पवार यांची त्यांनी भेट घेतली। नुसती भेटच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी देखील या दोघांच्या भेटीच्या दरम्यान चर्चा झाली। मात्र प्रशांत किशोर यांची नियुक्ती झाल्याबद्दल आम्हाला काही माहितीच नाही असं पक्षाचे सगळेच वरिष्ठ नेते म्हणतात आणि यामुळे पक्षामधील ज्येष्ठ नेते आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये समन्वय आहे की नाही असाही एक प्रश्न आहे। आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांचा हा स्पेशल रिपोर्ट। प्रशांत किशोर बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेत असलेलं नाव। मात्र महाराष्ट्रात प्रशांत किशोर यांची चर्चा सुरू आहे ती भाजपला हरवणारे आमदार म्हणून नाही तर सुनेत्रा पवारांचे राजकीय रणनीतिकार म्हणून। आता या राजकीय रणनीतिकारानं गुरुवारी रात्री मुंबईत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांची भेट घेतली। या बैठकीत प्रशांत किशोर यांनी केलेली तक्रार ऐकून सुनेत्रा पवारांना आणि त्यांच्या दोन्ही मुलांना किती धक्का बसला असेल याबाबत थोडी साशंकताच आहे। कारण ती तक्रार होती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंबद्दलची। सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष असूनही दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कशा प्रकारे करत नाही याचा पाढाच प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांसमोर वाचला। तसंच प्रदेशाध्यक्षाचं सहकार्य नसेल तर काम करणं अवघड आहे अशी चिंता व्यक्त करताना लवकरात लवकर निर्णय घेण्याची सूचनाही केली। पार्थ पवार आणि प्रशांत किशोर हे बुधवारी रात्री उशिरा चार्टर प्लेननं दिल्लीहून मुंबईला आले। दुसऱ्या दिवशी गुरुवारी देवगिरी निवासस्थानी तब्बल 5 तास पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्यासोबतच प्रशांत किशोर आणि त्यांच्या टीमचे 2 सहकारी यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला जय पवार देखील ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दरम्यान या बैठकीत उपस्थित नव्हतो असा दावा जय पवारांनी केलाय। साहजिकच आता सगळ्यांचं लक्ष सुनील तटकरेंच्या प्रतिक्रियेकडे लागलं होतं। संध्याकाळी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरेंनी दिलेली प्रतिक्रिया ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। कारण प्रशांत किशोर यांची रणनीतिकार म्हणून नेमणूक झाल्याचं खुद्द राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनाच माहीत नाहीये। हे रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे, पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय। स्वाभाविकपणाने बहिणींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली। 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती, पण दॅट वॉज अ कर्सी कॉल। ग्राउंडवर काम करणारा नेता असल्यामुळे रणनीतिकाराची गरज नाही असं टोलावजा मत देखील सुनील तटकरेंनी मांडलं। मला काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काय गरज नाही, कारण मी फील्डमधला आहे आणि फील्डमध्ये असल्याच्या नंतर आपल्याला कळतं। आपल्याला दर शनिवार रविवार गावाला गेलो की माणसं भेटल्यावर त्यांना काय वाटतं, तरुणाईला भेटल्यावर त्यांना काय वाटतं, त्याचे सगळे अनुभव असलेले आहेत। आणि पवारसाहेबांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली, दादांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिकलमध्ये काम केलं। मी 8 वेळा महाराष्ट्र उलटापालटा केला आहे। महाराष्ट्राचा कानाकोपरा, अगदी तालुक्याच्या नंतर कुठला तालुका तो चांद्यापासून मांद्यापर्यंत मी सांगू शकतो। त्यामुळे मला त्याची काही चिंता असण्याचं काही कारण नाही। फक्त रणनीतिकारांच्या सल्ल्यामुळे यश मिळत नाही हे सांगायला तटकरे विसरले नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हालाही दारुण अपयश आलं आणि एनडीएला महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी जागा मिळाल्या। त्यावेळेला दादांच्या समेत पूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलो। जे डिझाईन बॉक्सने काय केलेली एक थीम असेल ती असेल, पण फिरलो नसतो तर नुसत्या थीमवरती यश नाही मिळत किंवा सल्ल्यावरती यश मिळत नाही। त्याच्यासाठी जनमानसापर्यंत पोहोचवण्याची क्षमता असावी लागते। तिथपर्यंत तुम्हाला कष्ट घेण्याची तयारी दाखवावी लागत असते। त्या राहिलेल्या 1.5 महिन्यात दादांच्या समेत दादांनीच एकेका दिवसात आम्ही 3-3 मतदारसंघ पुरे करत होतो। प्रशांत किशोर यांची रणनीतिकार म्हणून नेमणूक झाल्याचं फक्त तटकरेंनाच नाही तर भुजबळांना सुद्धा माहिती नाहीये। मला काय तसं वाटत नाही, कारण ते
म्हणजे प्रशांत किशोर यांनी अनेक राज्यामध्ये जे आहे वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचाराचं किंवा त्यांना सल्ला देण्याचं काम केलं. पण राष्ट्रवादीमध्ये काही अजून त्यांची नेमणूक झाली आहे असं मला वाटत नाही. आता प्रशांत किशोर हे फक्त सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या तिघांचेच रणनीतिकार आहेत की संपूर्ण राष्ट्रवादीचे, असा प्रश्न या विधानांनी जन्माला घातलाय. ज्या प्रशांत किशोरांच्या नेमणुकीमुळे राष्ट्रवादीत संशय कल्लोळ निर्माण झालाय ते सध्या बिहारमध्ये भाजपचे विरोधक आहेत. अशातच जर महायुतीतला घटक पक्ष राष्ट्रवादी प्रशांत किशोर यांची रणनीतिकार म्हणून नेमणूक करत असेल तर ते भाजपला कितपत पटेल असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. त्या नेतृत्वाच्या सोबतच त्या पक्षासोबतच अलायन्स पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करणार आहे. आता प्रशांत किशोर त्यांच्या विरोधात निवडून आले, किती निवडणूक लढली, त्याचे निकाल लागले ते स्पष्ट आहे. आमची भूमिकाही स्पष्ट आहे की आम्ही NDA सोबत आहोत आणि NDA सोबत राहणार. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीनं सल्लागार म्हणून अधिकृत नेमणूक केली आहे की नाही हे स्वतः मुख्यमंत्र्यांनाही माहिती नाहीये. पहिल्यांदा तर त्यांनी कोणाला नेमलं हे देखील आम्हाला माहिती नाही. आम्हाला अधिकृतपणे त्यांनी कोणाला सल्लागार नेमलं आहे हे आम्हाला त्यांनी कळवलेलं नाही. त्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यावरच मी या संदर्भात बोलेन. राष्ट्रवादी काँग्रेसनं जरी प्रशांत किशोर यांची रणनीतिकार म्हणून नेमणूक केली तरी भाजपला त्यांना काही फरक पडणार नाही असं मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांना वाटतंय. प्रशांत किशोर बऱ्याच वर्ष सल्ला देतात. पूर्वी त्यांनी भाजपला सल्लागार म्हणून काम केलंय, नंतर नितीश कुमार सल्लागार म्हणून काम केलंय. शेवटी तो प्रोफेशनली काम करणारे लोक आहेत. ते काही राजकीय पक्ष म्हणून काम करत नाही. मला वाटत नाही की त्यामुळे काही तणाव निर्माण होण्याची काही शक्यता आहे. भाजपचा पराभव करून ते आमदार झाले त्यामुळे आता माहित नाही त्या प्राप्तपरिस्थितीत काय निर्णय झाला तर प्रशांत किशोरच विचारलं पाहिजे काय करणार आहेत ते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या प्रश्नावर बोलणं संयुक्तिक वाटत नाही. नाही, याची मला कल्पना नाही. खरं म्हटलं तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे, त्यांच्या अंतर्गत विषय आहे. या तुमच्या बातम्या ज्या आहेत त्या अंतर्गत त्यांच्या पक्षाच्या असल्यामुळे त्याच्यावर मी वक्तृत्व करणं बरोबर नाही आहे. कोणी कोणाला नेमायचं, कोणी कोणाला हे ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मी याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार. काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणत सुनेत्रा पवारांना हिणवलंय. त्यावर योग्य वेळी उत्तर देईन असं सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या. त्या उत्तराबरोबरच महाराष्ट्राला सुनेत्रा पवारांकडून आणखी एका उत्तराची प्रतीक्षा असेल. ती म्हणजे प्रशांत किशोर यांची रणनीतिकार म्हणून नेमणूक झालीये की नाही, आणि झाली असेल तर पक्षातील इतर वरिष्ठ नेते अंधारात काय? निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई.